सर्वसामान्यांकडून राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर प्रशासन शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर इथल्या नागरिकांसाठी काही योजना देतं, मात्र योजनेसाठी नागरिकांना आणि शेतकऱ्यांना बीडच्या पंचायत समितीमध्ये पैसे मोजावे लागतात. शेतकऱ्यांकडनं 1000 रुपये 500 रुपये त्याचबरोबर 5000पर्यंतची मागणी जी आहे ते होताना पाहायला मिळते. इंजिनियर सहित बीडीओ कडनं पैशाची मागणी होती. या संदर्भात आज बीडच्या पंचायत समितीमध्ये भीक मागो आंदोलन करण्यात आले. थेट जे आपले अधिकारी आहेत, गट विकास अधिकारी पंचायत समिती बीड यांच्या दालनामध्ये एका व्यक्तीने आंदोलन केले. ते माझ्यासोबत आहेत, त्यांना मी व्यथा जाणून घेणार आहे. काय सांगाल तुम्ही, आज चक्क भीक मागो आंदोलन करताय? आमच्या गावामध्ये गायगोटा, विहीर आणि घरकुलासाठी 15,000 रुपये, गायगोट्यासाठी 7,000 रुपये आणि विहिरीसाठी 15,000 रुपये असे ह्या अधिकाऱ्याच्या नावाखाली गावातील सरपंच उकळीत आहे गोरगरिबाकून. आणि मी 1 वर्षापूर्वी माहितीचा अधिकार दिला आहे. माहितीचा अधिकाराचे एक कागद बी भेटले आणि गावातील गोरगरीब जनतेला म्हणते तर आणि माहितीचा अधिकार दिला म्हणून हे कामं बंद पडलेत. आणि मी वैयक्तिक कुणाच्याही कामाला अडथळा आणलेला नाही. मी शासकीय जे काम रस्त्याचे त्याची माहिती मागितली आणि 15 वित्त आयोगाची माहिती मागितली होती, पण त्याची 1 वर्ष झालं तरी मला एक कागद बी अजून भेटला नाही. आणि मी काय मागितलं होतं, इस्टिमेट आणि वर्क ऑर्डर मागितली होती, तरी मला अद्याप काही भेटली नाही. काल 8 दिवसापूर्वी गावातील ग्रामपंचायत मध्ये म्हणलं होतं मी ग्रामसेवकला की नाल्या काढा आणि गावातील गोरगरिबाच्या घरावर झाडं पडते ते झाडं तोडा. तर ग्रामसेवक असे म्हणले की गावात आमच्याकडे निधी उपलब्ध नाही, गावातील गोरगरीब जनतेने घरपट्ट्या भरावा नाही, त्यांनी त्यांच्या दारातल्या नाल्या काढावं, काढावं, त्या चिठ्ठ्या आणून आम्हाला द्यावं, त्यांची घरपट्टी मी मायनस करील. आज गोरगरीब जनतेचे पेरणे आल्यात, हे आल्यात, तुमची घरपट्टी भरतील का? या गोरगरिबाकडे पैसे नाहीत बी भरणाला, तुम्ही हे म्हणते तुम्ही घरपट्ट्या भरा. तुम्ही भीक मागो आंदोलन केलंय, अधिकाऱ्याकडनं अधिकारी पैसे घेतात असं तुम्ही आरोप करताय. किती पैसे घेतात, कोण हे पैसे घेते नेमके? गावातील सरपंच अधिकारी पैसे वरी घेतात म्हणून गावातील सरपंच पैसे मागवतो गावात. आणि त्याची माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे. 15,000 रुपये एका विहिरीला, घरकुला 15,000 आणि 7,000 गायगोट्याला. आणि आता गावात मुख्य पंतप्रधान आवास योजनेचे घरकुलाचा सर्वे चालू आहे. 600 रुपये गावात सर्वेला घेते. हे पैसे घेऊन म्हणजे कोणापर्यंत व्हिडिओ वगैरे तुम्ही आरोप वरी अधिकाऱ्याला पैसे लागतात म्हणून गावात पैसे घेतात. मुख्यमंत्र्यांकडे आणि राज्याच्या सचिवांकडे काय मागणी? माझी अजितदादा पवारांना आम्हाला आमचं बीड जिल्हा बारामती हो अशी इच्छा आहे. आणि ती बारामती होऊ शकत ना की हे भ्रष्ट अधिकारी तुमच्या नावाखाली इथं पैसे उकळीतात. कशी आमची बीडची बारामती व्हायची हेच आम्हाला चिंता आहे. संपत जे आंदोलक जे आहेत त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि बीडच्या पंचायत समितीमध्ये भीक मागो आंदोलन केलं आहे. बीडीओ कडनं त्याचबरोबर इथले जे काही अधिकारी आहेत, सेवक आहेत, त्याचबरोबर इंजिनियर आहेत, त्यांच्याकडनं एका फाईल वगैरे सही करायची म्हटलं 1000पासून फीस पुढे मागतात. हा एका सहीला 1000 रुपये घ्यावे लागते. त्याचबरोबर जे जिओ टॅगिंग करावं लागतं, जिओ टॅगिंगला देखील 700 ते 500 रुपये, त्याबरोबर 1000 रुपये घेतले जातात. अशी परिस्थिती आहे. मग बीडची बारामती कशी होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये बीडची परिस्थिती सुधारेल का आणि अधिकाऱ्यांवरती कारवाई होईल का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.